मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी सध्या मे महिन्याच्या हप्त्याचं वाटप सुरू आहे। तुमचेही मे महिन्याचे पैसे भेटले असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। तुमचे 1500 रुपये आलेले असतील तर आता तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, कारण की बघा जून महिना चालू झालेला आहे। जून महिन्याचे 1500 रुपये कधी भेटणार, मग त्याबद्दलची अपडेट आली तेही आपण पाहणार आहोत। परंतु 5 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजून मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। काही लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचे पैसे भेटलेले नाही, तर त्यांनी काय करायचे त्याबद्दलची ही माहिती आपण पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण बघूयात की या ठिकाणी 12वा हप्ता म्हणजेच तुमचा जून महिन्याचा हप्ता मग नेमका तुम्हाला कधी भेटणार। बघा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटू शकतो, एक शक्यता आपण पाहणार आहोत। 10 जूनला वटपौर्णिमा आहे। वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 रुपये जमा केले जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये। जर तसे झाले तर मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता मिळून तुम्हाला या जून महिन्यामध्येच 3,000 रुपये येणार आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींना असे झालं तर आनंद होणार आहे, त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे। तुम्ही देखील जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहून असाल, जर असा निर्णय झाला तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तर एक शक्यता आहे की या ठिकाणी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती तुम्हाला अजून 12वा हप्ता याच महिन्यामध्ये वाटप केला जाऊ शकतो, म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये एकत्रित 3,000 रुपये भेटू शकतात। तुम्हाला वाटतं का वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता द्यायला पाहिजे? तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। जर बघा वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती हा हप्ता आला जून महिन्याचा, तर तुमचा हप्ता मात्र लेट होणार नाही। जर तसं नाही झालं तर जून महिन्याचा हप्ता मग तुम्हाला या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील येऊ शकतो, किंवा पुढे देखील मग जसं आता 2 हप्ते लेट झाले तुमचे, एप्रिलचा हप्ता 8 दिवस लेट झाला, एप्रिलचा हप्ता मे मध्ये दिला गेला आणि मेचा हप्ता या ठिकाणी जून मध्ये दिला गेला, तर 2 हप्ते लेट झाले, त्याच्यामुळे या ठिकाणी हा जूनचा हप्ता लेट होतो की काय अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। मात्र तसं होणार नाही। जूनचा हप्ता तुम्हाला एकतर या ठिकाणी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती येऊ शकतो, किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे भेटू शकतात। बघा प्रत्येक महिन्याचा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी एक फिक्स तारीख ठरवायला पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं व्हायला पाहिजे का? एक फिक्स तारीख ठरवली तर लाडक्या बहिणींना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही। प्रत्येक महिन्याचा हप्ता तर तुम्हाला 100% भेटणारच आहे, परंतु एखादा दिवस असेल किंवा एखादा आठवडा मागे पुढे होईल, मात्र तुमचा हप्ता चुकणार नाही। तुम्हाला एकतर लेट झाला खूपच तर एकत्रित हप्ता दिला जातो, किंवा तो हप्ता पुढच्या महिन्यामध्ये दिला जातो। मात्र योजना जी आहे तुमची चालूच राहणार आहे, त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। प्रत्येक महिन्याचे हप्ते तुम्हाला वेळेवरती या ठिकाणी जरी नाही भेटले, एखादा दिवस मागे पुढे झाला तरी 100% भेटणार। सरकारी योजना आहे आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे महायुती या सरकारची, तर लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे। त्याचसोबत आता तुम्हाला कर्ज योजना देखील येणार आहे, 40 ते 50 हजार रुपयांचं कर्ज देखील दिलं जाणार आहे, त्याबद्दल देखील सरकार विचार करते। जर तसं झालं तर तुम्हाला एक छोटा मोठा उद्योग देखील करता येणार आहे, लघु व्यवसाय करता येणार आहे। 40 ते 50 हजार रुपये तुम्हाला एकदाच भेटणार आहेत आणि त्याचा आर्थिक ताण तुमच्यावरती येणार नाही, कारण की बघा आता लाडकी बहीण योजनेचं आपण जर बघितलं, एखादा हप्ता जो आहे या ठिकाणी वेळेवरती भेटतोय, मात्र 8 दिवस असेल किंवा एखादा आठवडा लेट होताना दिसतोय, मात्र तुम्हाला एकदाच 40 ते 50 हजार रुपये भेटले, ठीक आहे, तर तुम्हाला ते पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याला हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही। तुम्हाला एकदाच ते 40 ते 50 हजार भेटले की जेव्हा सरकार या ठिकाणी बँकेला तुमचे 1500 रुपये देईल, तेव्हा त्यातून तुमचा काय होणार आहे, हप्ता जो आहे 40 ते 50 हजार रुपयाचा निघून जाणार आहे। म्हणजे तुम्हाला हप्ता कधी भेटेल त्याचं टेन्शन घ्यायची मग गरज नाही। एकदाच तुम्हाला एखादी हे पैसे कर्ज म्हणून भेटणार आहे, त्यातून तुम्हाला चांगला एखादा छोटासा व्यवसाय देखील करता येणार आहे। मात्र ती योजना अजून कर्ज भेटण्याची सुरू झालेली नाही, त्याच्याबद्दल सरकार जसा GR काढेल किंवा अधिकृत घोषणा करेल तशी तुम्हाला माहिती नक्की दिली जाईल। तर बघा 3,000 रुपये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटत आहेत, ज्यांचे मागच्या महिन्याचे 1500 रुपये नव्हते आले, त्यांना या ठिकाणी डबल 3,000 रुपये म्हणजे एप्रिलचे राहिलेले असतील किंवा त्याच्या अगोदरचे कुठल्या महिन्याचे राहिले असतील तर असे एकत्रित पैसे देखील या ठिकाणी दिले जातात, म्हणजे तुमचे थकीत हप्ते देखील तुमच्या या हप्त्यासोबत मेच्या हप्त्यासोबत दिले जातात। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे अजून मे महिन्याचे भेटत नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे, जर समजा तुम्हाला एप्रिलचे पैसे भेटलेत आणि मे महिन्याचे पैसेच आलेले नाहीत, तर तुम्हाला लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑदर्समध्ये तक्रारमध्ये ऑदर्सच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे की मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही। मात्र तुम्हाला अजून या ठिकाणी सोमवारपर्यंत मग
मंगळवारपर्यंत वाट पाहायची, कारण की अजूनही मे महिन्याचे हप्त्याचे या ठिकाणी वाटप सुरू आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मे महिन्याचे अजून पैसे भेटलेले नाहीत. त्याच्यामध्ये तुमचे काही KYC झालेलं नाही का, तुमचं DBT लिंक आहे की नाही ते देखील तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन एकदा चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तांत्रिक कारणास्तव जर पैसे अडकलेले असतील तर ते तुम्ही क्लिअर केल्यास तुमचे पैसे देखील मग पुढच्या हप्त्यासोबत थकीत जे राहिलेले असतील ते येऊ शकतात. तर जून महिन्याचा हप्ता कधी भेटेल, कुठल्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटत आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल जसं नवीन अपडेट येईल अजून योजनेबद्दल तसं तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.